नमस्कार, विनायक काळे स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती येत आहेत। त्यामध्ये राज्यसेवा असेल, पोलीस भरती असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती येत आहेत। आणि या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की यामध्ये आपल्याला चालू घडामोडी या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात। मग या चालू घडामोडीमध्ये क्रीडाविषयक चालू घडामोडी असतात, पुरस्कार असतात, त्याचबरोबर चित्रपट विषयक चालू घडामोडी असतात, तसेच राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न देखील आपल्याला विचारले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका योजनेचा आपण अभ्यास करणार आहोत जी राज्य शासनाने सन 2023-24 अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेली आहे आणि त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत। या योजनेची सविस्तर माहिती, मग यामध्ये या योजनेचं स्वरूप काय आहे, ही योजना कोणासाठी लागू करण्यात आलेली आहे किंवा घोषित करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर या योजनेचं उद्दिष्ट काय आहे आणि या योजनेचे लाभार्थी कोण कोण आहेत, या सगळ्या घटकांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत। या सगळ्या घटकांची माहिती करून घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बदललेलं परीक्षेचं स्वरूप, त्याचबरोबर राज्यसेवेची जी परीक्षा आहे तर यामध्ये आपल्याला सविस्तर प्रश्न विचारले जातात। त्यामुळे कसा जरी प्रश्न विचारला तरी तो प्रश्न आपला चुकू नये यासाठी आपण याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत। तर पाहूयात लेक लाडकी योजना। तर लेक लाडकी योजना कशासाठी सुरू केलेली आहे तर मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री ही योजना महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली होती। तथापि या योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन या योजनेऐवजी मुलींच्या सक्षमीकरणाकरिता महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू केलेली आहे। म्हणजेच आपल्याला पहिला प्रश्न या योजनेच्या संदर्भात, लेक लाडकी योजना या योजनेच्या संदर्भात असा विचारला जाऊ शकतो की मग ही माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू करण्यात आली होती तर 1 ऑगस्ट 2017 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली होती। परंतु या योजनेला तितकासा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ही योजना बंद करून तिच्याऐवजी 1 एप्रिल 2023 पासून लेक लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता या योजनेचं उद्दिष्ट म्हणजे महत्वाचा मोटिव्ह काय आहे तर मुलींच्या सक्षमीकरणाकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। कधीपासून तर प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो की ही योजना कधीपासून सुरू करण्यात आली तर 1 एप्रिल 2023 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर सन 2023-24 अर्थसंकल्पामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी या नव्या योजनेची घोषणा करण्यात आली। म्हणजेच असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे तर 2023-24 अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यानंतर आता उद्दिष्टे काय काय आहेत ते पाहूया। या योजनेची महत्वाची उद्दिष्टे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे हे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट या योजनेचं आहे। त्यानंतर मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 आणण्यासाठी प्रोत्साहित करणे। म्हणजेच मुलींच्या संदर्भामध्ये कोणते कोणते उद्दिष्ट आहेत तर जन्मदर वाढविणे, त्यानंतर त्यांच्या शिक्षणाला चालना देणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 आणणे। म्हणजेच काय की ज्या मुलींना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं तर त्याच्या संदर्भातील ही सर्व उद्दिष्टे या योजनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहेत। आता या योजनेचं स्वरूप काय आहे ते पाहूया। लेक लाडकी योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक म्हणजेच काय रेशन कार्ड होल्डर्स कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, त्यानंतर इयत्ता पहिलीत 6,000 रुपये आणि 6वीत 7,000 रुपये, 11वी मध्ये 8,000 रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये याप्रमाणे एकूण 1,01,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे। म्हणजेच काय की ही योजना कोणासाठी लागू आहे तर पिवळा आणि केशरी
शिधापत्रिका धारक म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे, तर अशा कुटुंबातील अशा कुटुंबामध्ये जेव्हा मुलीचा जन्म होतो तर त्यावेळेस जन्म झाल्यानंतर 5,000 रुपये, त्यानंतर मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये, त्यानंतर 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये, 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये आणि मुलगी जेव्हा 18 वर्षांची होईल त्यानंतर तिला 75,000 रुपये एवढी रक्कम तिच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि मग ही सगळी रक्कम मिळून किती होणार आहे, तर ती होणार आहे 1,01,000 रुपये रक्कम। एवढी रक्कम त्या मुलीला 18 वर्षाची होईपर्यंत मिळणार आहे। आता यामध्ये ह्या मर्यादा कशामुळे लागू केलेल्या आहेत की मुलगी जन्मल्यानंतर 5,000 रुपये, त्यानंतर पहिलीला, 6वीला, 8वीला, तर या सगळ्या गोष्टी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर योजनेसाठी पात्रता काय आवश्यक आहे ते पाहूया। लेक लाडकी योजनेसाठी पात्रता ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू आहे। तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास ही योजना मुलीला लागू होणार आहे। म्हणजेच पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये जर 2 मुली असतील तर त्या दोन्ही मुलींना ही योजना लागू आहे। जर 1 मुलगा आणि 1 मुलगी असेल तर ही योजना त्या मुलीला लागू होणार आहे। पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। त्याचबरोबर दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील। मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे। दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी ज्यांना 1 मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील। मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे। म्हणजेच कुटुंबातील 2 मुलींना ही योजना अनुज्ञेय आहे म्हणजेच लागू होणार आहे। लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 1 लाखापेक्षा जास्त नसावे। त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती आहेत, ही योजना आपल्याला लागू करून घेण्यासाठी किंवा या योजनेचा आपल्याला लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत तर ते पाहूया। लाभार्थीचा जन्म दाखला असणे आवश्यक आहे। त्यानंतर कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला असणे आवश्यक आहे। लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल असेल। त्यानंतर पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्ड पिवळ्या अथवा केशरी शिधापत्रिकेची साक्षांकित प्रत, मतदान ओळखपत्र। अंतिम लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला असणे गरजेचे आहे। संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला देखील गरजेचा आहे। कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र देखील दाखवणे गरजेचे आहे। अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे। त्यासाठी अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र गरजेचे आहे। त्यानंतर लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी वा तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरिक क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंद केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा। आता देण्यात येणारा लाभ थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे म्हणजे हा लाभ आपल्याला कसा मिळणार आहे, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर देण्यात येणारा लाभ थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे देण्यात येतो। त्याकरिता लाभार्थी व माता यांचे संयुक्त बँक खाते उघडावे लागते। एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेमध्ये 1 अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यात स्थलांतरित झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ घेण्यासाठी त्यांनी स्थलांतर झालेल्या
जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा। त्याचप्रमाणे एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेमधील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्याबाहेर स्थलांतरित झाले असल्यास त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करावा। अशा प्रकारे ही योजना आहे। आता या योजनेची थोडक्यात माहिती आपण पाहूया। यामध्ये आपल्याला योजनेचे नाव काय आहे तर लेक लाडकी योजना कोणाद्वारे जाहीर झालेली आहे किंवा प्रवर्तक कोण आहेत या योजनेचे महाराष्ट्र शासन। लाभार्थी पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुली। उद्दिष्ट मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे। एक रकमी लाभ किती आहे तर वयाच्या 18व्या वर्षी मुलीला 75,000 रुपये एवढी एक रकमी लाभ त्या मुलीला मिळणार आहे। आणि एकूण लाभ किती मिळणार आहे तर एकूण रुपये 1,01,000 रुपये एवढी रक्कम त्या मुलीला ती मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर मिळणार आहे। अशा प्रकारे ही राज्य शासनाची महिलांसाठी किंवा मुलींसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय उपयुक्त योजना आहे। ही योजना आपल्या परीक्षेसाठी देखील तेवढीच महत्त्वाची आहे, कारण यावरती आपल्याला परीक्षेमध्ये हमखास एक नाही तर 2 प्रश्न नक्कीच विचारले जाऊ शकतात। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या जर काही सूचना असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच प्रकारचे चालू घडामोडींवरील किंवा वेगवेगळ्या विषयावरील व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करतच आहोत। तसेच या योजनांची किंवा चालू घडामोडींच्या PDF आपल्याला विनायक हायर स्टडी नावाचं आपलं जे ॲप आहे प्ले स्टोअर वरती, तर त्या ॲप वरती आपल्याला या योजनांच्या PDF तसेच चालू घडामोडीवरील सर्व घटकांच्या PDF आपल्याला त्या ॲप वरती पाहायला मिळणार आहेत। जर आपल्याला या PDF स्वरूपामध्ये जर या योजना किंवा या चालू घडामोडी पाहिजे असतील तर आपण त्या ॲप डाउनलोड करा आणि त्यावरती ह्या PDF आपण पाहू शकता। धन्यवाद।